पाऊले चालती पंढरीची वाट असं म्हणत आज संत ज्ञानेश्वर माऊलींचं प्रस्थान जे आहे ते लोणंद या ठिकाणाहून तरडगावच्या दिशेने झालेलं पाहायला मिळत आहे। आज या माऊलींचा जो मुक्काम असणार आहे तो तरडगावमध्ये आहे। यामध्ये आज प्रामुख्याने महत्त्वाचा दिवस म्हणायचं झालं तर या ठिकाणी माऊलींचं जे पहिलं उभं रिंगण आहे ते या ठिकाणी जो पुरातन चांदोबाचा लिंब आहे या ठिकाणी पार पडत आहे आणि याच अनुषंगाने या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक जे आहेत ते आपल्याला गर्दी या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत। मोठ्या संख्येने दरवर्षी ही अनेक वर्षापासूनची परंपरा म्हणावी लागेल। पुरातन चांदोबाचा लिंब हा तरडगावच्या परिसरात आहे आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील हे पहिलं उभं रिंगण पाहण्यासाठी जे वारीतील वारकरी असतील किंवा भाविक असतील हे मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी करत आहेत। आज दुपारच्या सुमारास हे पहिलं उभे रिंगण जे आहे ते पार पडल्यानंतर माऊलींचा जो मुक्काम असतो तो आज तरडगावमध्ये होणार आहे आणि या अनुषंगाने सातारा जिल्हा प्रशासनाने मोठी जय्यत अशी तयारी जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात केलेला एकूणच पाहायला मिळतोय। कॅमेरामन सुशांत सह संतोष नालावडे, TV9 मराठी, चांदोबाचा लिंब, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।